बदलत्या हवामानाचा परिणाम आज शेती आणि पाणी, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर हा स्पष्ट आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळे हवामान अनुकूल तंत्रज्ञान ही आता फक्त पर्याय नाही, तर काळाची गरज आहे. आणि त्यामुळे हवामानातील बदल म्हणजेच काय? तर हवामानातील दीर्घकालीन बदल, जसे की तापमान वाढ, पावसाचा अनियमितपणा, दुष्काळ आणि पूर, उष्णता वाढणे, यामुळे शेती आणि जीवनशैलीवर मोठा परिणाम हा होतोय. तर हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे काय? तर जसे तंत्रज्ञान जे बदलत्या हवामानात उत्पादन टिकवते, नुकसान कमी करते व संसाधनाचा उपयोग करून आणि ते वापरून आपण उत्पादन हे टिकवू शकतोय किंवा नुकसान कमी करू शकतोय. यालाच हवामान अनुकूल तंत्रज्ञान असे म्हणतात. म्हणजेच काय? तर हवामान अनुकूल जे तंत्रज्ञान आहे ते कोणती आहेत? तर स्मार्ट शेती, सेन्सर, ड्रोन आणि AI वापरून पिकाचीही निगा करता येते किंवा निगा ठेवता येते. तर मातीतील ओलावा मोजून पाणी देणे हे एक त्याच्यातले जे तंत्रज्ञान आहे, याचा फायदा आपण पाणी वाचवण्यासाठी व उत्पादनात वाढ करण्यासाठी सेन्सर किंवा ड्रोन AIचा वापरून आपण करू शकतोय. यालाच आपण स्मार्ट शेती अशी म्हणतोय. तर त्याच्यातच ठिबक सिंचन, थेट मुळांना पाणी दिले जाते. याचा फायदा काय होतो? तर 50 ते 70% पाणी हे बचत होते. जिथे दुष्काळ हा पडतोय किंवा दुष्काळग्रस्त भागात सुद्धा ठिबक सिंचन हे फार महत्त्वाचे असते. आणि म्हणून हवामानात जो अंदाज प्रणाली आहे, म्हणजेच मोबाईल ॲप हे अचूक अंदाज देत आहे. तर हे आपण पेरणीयोग्य वेळी हवामान अंदाज आपल्याला देऊ शकते. तर पिकाचे जे नुकसान आहे ते टाळता येते. तर हवामान तग धरणारी बियाणे जे दुष्काळ, पूर, उष्णता सहन करणारे बियाणे असतात. म्हणून आपण कोणती पिकं किंवा कोणती बियाणे वापरायची याचा पूर्ण आपल्याला मार्गदर्शन करते हे ॲप. तर फायदा काय आहे? तर कमी पावसातही चांगले उत्पादन येते. आणि त्याच्यातच सोलर ऊर्जा, सोलर पंप, सोलर ड्रायव्हर म्हणजेच काय? तर लाईट नसताना सुद्धा आपल्याला सोलर ऊर्जेवरून आपण एक पूर्ण त्याचा फायदा आहे. वीज खर्च कमी करू शकतोय. पर्यावरणपूरक ही वीज आपण तयार करू शकतो. म्हणून सोलरचा आपल्याला खूप असा फायदा होतोय. तर पाणी व्यवस्थापन, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट याचा फायदा पाणी कमतरता कमी करते. तर भारताचे जे महत्त्वाचे आहे ते काय आहे भारतासाठी? तर भारत शेतीप्रधान देश आहे. 50% लोक शेतीवर अवलंबून असतात. पाऊस अनियमितपणे होत असतोय आणि म्हणून हवामान अनुकूल तंत्रज्ञान हे शेती वाचवण्याचा एकमेव मजबूत मार्ग आहे. त्यासाठी आपल्याला अडचणी काय येऊ शकतात? तर तंत्रज्ञान महाग आहे, शेतकऱ्यांना माहिती कमी आहे याच्यातली, तर प्रशिक्षणाची कमतरता, आपल्याला पहिले प्रशिक्षण घ्यावे लागेल. तर
याच्यासाठी उपाय काय? तर सरकारकडून सबसिडी मिळते, शेतकरी प्रशिक्षण मिळते आणि मोबाईल ॲप आहे, त्याच्यावरून आपल्याला मार्गदर्शनसुद्धा आपल्याला मिळते. तर ग्रामपातळीवर तंत्रज्ञान हे उपलब्ध करणे आवश्यक आहे. याचा निष्कर्ष काय? तर हवामान बदल थांबवणे कठीण आहे, पण त्याला जुळवून घेणे हे खूप शक्य आहे. हवामान अनुकूल तंत्रज्ञान वापरल्याशिवाय शेतीचे भविष्य सुरक्षित नाही. तर हे असं नवीन जे तंत्रज्ञान आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे, कारण ही खूप खूप अशी काळाची गरज आहे. धन्यवाद.